नाशिकमधील जुने सिडको परिसरात हिंदू एकतेचा जागर पाहायला मिळाला। शहरातील बडोदा नगर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान इथं नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या आवारात माता आई तुळजाभवानी वस्तीतील नागरिकांच्या उपस्थितीत भव्य हिंदू संमेलन पार पडलं। या संमेलनात हरिभक्त परायण उत्तम चव्हाण, साधना गोरवाडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा सहकार्यवाह रोहित गायधनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। हिंदू समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी मंदिरं बळकट करण्याची गरज असल्याचं यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केलं। समाजात सामाजिक समरसता, कुटुंब मिलन, स्वभाषा, संस्कृती, पारंपरिक सण उत्सव आणि पर्यावरण संवर्धन यावर भर देण्यात आला। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त 1925 ते 2025 या कालखंडातील कार्याचा आढावा घेत समाजातील सर्व घटकांनी संघाच्या कार्यात सहभागी होऊन आत्मनिर्भर आणि एकात्म भारत घडवण्याचं आवाहन रोहित गायधनी यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद जाधव तर उपाध्यक्ष म्हणून आत्माराम उर्फ आप्पासाहेब देसले उपस्थित होते। या संमेलनाला परिसरातील मातृशक्ती, युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक मुलं मुली आणि महिलांनी हिंदू संस्कृतीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकलं। कार्यक्रमाच्या शेवटी पसायदानाने समारोप करण्यात आला। यावेळी उपस्थितांसाठी चहा, पाणी आणि अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली होती। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।